फ्रेंड्स, तर आज आपला तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत प्रिंटफ आणि स्कॅनफ फंक्शन वर्क काय करतं, यांचा यूज काय आहे. ओके, प्रिंटफ फंक्शन आणि स्कॅनफ फंक्शन. ओके, हे दोन फंक्शन आपल्याला कोणती लायब्ररीमधून भेटत होते? stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. ही जी हेडर फाईल होती त्या लायब्ररीमधून आपल्याला इनपुट आणि आउटपुटचं फंक्शन जे आहे ते यूज होतं. ओके, ते यूज कसं करतो तर आपण ते बघूयात. इन्क्लूड ओके stdio. ओके, ही आपली एक स्टँडर्ड लायब्ररी होती. ही बेसिक फाईल झाली तुमची. आणि त्यानंतर डेटा टाईप घेतला मेन फंक्शन जे आहे ते आपल्याला सी प्रोग्रामिंगमध्ये कंपल्सरी असतं. त्याशिवाय आपल्या सी कंपायलर म्हणजे सी प्रोग्राम जो आहे तो रन होत नाही. ओके, तर आपण मेन फंक्शन्स हे कंपल्सरी युजेबल आहे. ओके, यानंतर आपण जे आहे प्रिंटफ फंक्शन म्हणजेच आउटपुट फंक्शन ज्याला आपण म्हणतो. युजरला काही डेटा शो करायचा असेल त्यावेळेस आपण प्रिंटफ फंक्शनचा यूज करतो. ओके, प्रिंटफ फंक्शन जे आहे आपलं डबल कोडमध्ये राईट करतो. तिथे आपण एखादा मेसेज देतो. ओके, जो मेसेज आपल्याला शो करायचा असला तो मेसेज आपण काय करतो इथं राईट करू शकतो. दिस इज आउटपुट फंक्शन. ओके, हे काय झालं माझं आउटपुट फंक्शन झालं. याला डबल कोडने क्लोज केलं आणि जर याला रिटर्न 0 आणि जर हा प्रोग्राम रन केला तर हा आपला काय झाला आउटपुट. ओके, इथं आपल्याला काय म्हणता येतो एक शॉर्ट इरर येतोय. इरर कोणता येतोय? आपली लायब्ररी जी यूज केली होती. ओके, ही लायब्ररी जर एखादा मिस्टेक असेल तर आपल्याला आउटपुट भेटत नाही. त्यावेळेस आपल्याला इरर्स होतात. त्यावेळेस आपण येथे या आउटपुटमध्ये इरर बघू शकतो की आपल्याला इरर कुठे फाइंड आउट करायचं आहे. तर हा म्हणतोय की 9 नंबर लाईन जी आहे त्यामध्ये आपल्याला लायब्ररी फंक्शन जी आपण राईट केलेली आहे ती रॉंग आहे. ओके, stdio. ओके, ही राईट आहे. ही आपली इनपुट आउटपुटची लायब्ररी आहे. ओके, दिस इज आउटपुट फंक्शन. हे युजरला काही फंक्शन आपल्याला डेटा शो करायचा असेल तर आपण कोणतं प्रिंटफ फंक्शनला आपण दोन प्रकारे जे आहे ते आउटपुट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे आहे एखादा मेसेज प्रिंट करू शकतो अँड सेकंड इज आपण त्याला काही आर्ग्युमेंट देऊ शकतो. ओके, आर्ग्युमेंट पण आपण पास करतो. आर्ग्युमेंट कसे पास करतो? ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू इंटेजरमध्ये स्टोअर केलेली असते. ओके, हा एक डेटा टाईप आहे. आपण डेटा टाईप जेव्हा बघू त्यावेळेस टाईप्स ऑफ डेटा बघणार आहोत. ओके, आता सिम्पली ए व्हेरिएबल घेतला. व्हेरिएबल त्याच्यामध्ये जर मी फाउंड 1 असेल तर आणि मला 1 जर शो करायचा असेल युजरला तर मी इथं काय करू शकतो %d. आपला इंटेजर काय असतो तो %d मध्ये शो केला जातो. आणि हे आर्ग्युमेंट जे आहे आपण त्याला ए आपला जो व्हेरिएबल आहे तो आपण त्याला पास करून प्रिंट करू शकतो. ओके, हे आपला 1 जो ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर असेल ती व्हॅल्यू आपल्याला शो होईल. ओके, याला आपण काय म्हणतो आर्ग्युमेंट पास करतो. आणि हे आपल्याला एक मेसेज देऊ शकतो आपण. आणि इथे आपल्याला ज्या डेटा टाईपमध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर असेल त्या डेटा टाईपचा आपल्याला %d%c आपल्याला राईट करायचं. ओके, इथे आपण नंतर बघणार आहोत स्कॅनफ फंक्शन काय एक इनपुट युजरकडनं काही इनपुट घ्यायचं असेल त्यावेळेस आपण काय यूज करतो स्कॅनफ फंक्शनचा यूज करतो. स्कॅनफ फंक्शन हे आपलं
इनपुट फंक्शन आहे, ज्या ठिकाणी आपण युजरला एखादा मेसेज शो करू शकतो. किंवा समजा आता मी इथं एक मेसेज दिला होता की एक मेसेज युजरला दिला, इंटर नंबर. ओके, हा मेसेज मी प्रिंट केला, बट युजर नंबर ज्यावेळेस प्रिंट करेल त्यावेळेस आपल्याला इनपुट घेण्यासाठी काय असतं, स्कॅनफ फंक्शन्स आपण यूज करतो. त्यामध्ये मला ज्या व्हेरिएबलमध्ये जे इनपुट स्टोअर करायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो, %d यूज केला होता आपण. %d मध्ये आर्ग्युमेंट पास केला आणि अँड पर्सेंट काय आहे, ज्या ॲड्रेसमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे. जसं हा ए आहे, याचा ॲड्रेस जिथे असेल ही मेमरी क्रिएट केलेली, त्या ॲड्रेसला आपल्याला जी व्हॅल्यू इनपुट होईल ती इनपुट व्हॅल्यू आपल्याला एमध्ये स्टोअर करायची आहे. आणि देन semicolon and then run, enter a number and enter a number. मी जर 5 दिला आणि रन. ओके, तर हा ए मध्ये आपल्या व्हॅल्यू काय झालेली, स्टोअर झालेली. जर ती मला व्हॅल्यू पुन्हा पाहिजे असेल, ओके, तर आपण ती व्हॅल्यू पुन्हा प्रिंट करून दाखवण्यासाठी आपण काय करतो, परत जे आहे प्रिंटफ फंक्शनमध्ये आपल्याला %d मध्ये व्हॅल्यू होती, ती म्हणजे कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे आपली, ए. ज्यावेळेस आपण प्रिंट करतो त्यावेळेस ॲड्रेस लिहिण्याने प्रिंट करतो, आपण डायरेक्ट व्हेरिएबलला कॉल करतो. अँड देन जर मी ए मधली व्हॅल्यू प्रिंट करायची असेल, ओके, इथे रन केला आणि इथं जर मी दिला 5 अँड एंटर, तर मला तो जो नंबर मी एंटर केलेला आहे तो नंबर मला हा व्हेरिएबल शो करून देईल. ओके, तर प्रिंटफ फंक्शन आणि स्कॅनफ फंक्शन काय, प्रिंटफ हा आउटपुट देण्यासाठी आणि स्कॅनफ हा आउटपुट घेण्यासाठी, इनपुट घेण्यासाठी. ओके, युजरकडनं जर काय आपल्याला इनपुट हवा असेल तर स्कॅनफकडनं. बट प्रिंटफला आपण आर्ग्युमेंटने आणि मेसेजने शो करू शकतो. याला 2 व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या जातात, प्रिंटफ फंक्शनला आणि स्कॅनफ फंक्शनला. बट स्कॅनफ फंक्शन जेव्हा आपण व्हॅल्यू स्कॅन करत असतो त्यावेळेस आपल्याला हा जो आहे सिम्बॉल %, काय म्हणतो आपण, अँड, आपल्याला ॲड्रेस शो करतो. कशाचा, ज्या व्हेरिएबल आपण इथं राईट करतोय त्याचा ॲड्रेस, म्हणजे ए व्हेरिएबलचा ॲड्रेस, त्याच्यात आपण स्कॅन करून ही व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर करणार आहोत असो. ओके, त्यामुळे आपण अँड वापरतो. आणि हा %d काय आहे, इंटेजर असेल तर %d वापरतो. ओके, पुढे बघूयात आपण. जसं डेटा टाईप जेव्हा घेऊ तेव्हा कॅरेक्टर असतात, कॅरेक्टरमध्ये %c वगैरे. ओके, तर हा प्रिंटफ आणि आउटपुट स्कॅनफ फंक्शन आता शो झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.